अरे कौशिकी ताई या ना. या. काय निशिता किती सुंदर दिसतेस. थँक्यू. तुम्ही पण खूप छान दिसताय. यू लुकिंग व्हेरी ब्युटिफुल. काय ग अजून इकडेच आहेस? मला वाटलं गेली असशील माझ्या विरुद्ध पुरावे वगैरे गोळा करायला बाहेर. हे घड्याळ आहे ना ते बघत पण जा. वेळ वेळ निघून चालली आहे. लक्षात आहे ना तुझ्या? सगळं लक्षात आहे माझ्या. काहीही विसरले नाहीये मी. कसं बोलतीयस? ती आग कुठे आहे? कॉलेजमध्ये होती ती आग कुठे आहे? हां मला वाटलं ती आग अजून जिवंत असेल. तू हा जो गेम सुरू केलास तो शेवटपर्यंत खेळशील. त्यात शेवटी जाऊन तू हारणारच आहेस म्हणा, पण ॲटलिस्ट फाईट करशील. तू गिवअप करायला लागलीस तारिणी. काय मी गिवअप केलेलं नाहीये, पण तू जे वागलायस ना ते सगळ्यांसमोर आणल्याशिवाय मी शांतही बसणार नाही. हे बघ ही ही आग आवडते ना मला. पण आता काय उपयोग आहे? ए इकडे बघ 2 दिवस उरलेत फक्त. तुला पुन्हा एकदा क्रम सांगतोय. आज मेहंदी, उद्या हळद आणि मग शुभ मंगल सावधान. काय करशील? मला पुन्हा एकदा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करशील का? ते साखरपुड्याला केलेलंच तसं. विसरलो नाही मी, लक्षात आहे. आणि आज तुझ्यासाठी एक छान सरप्राईज आहे. कसलं सरप्राईज? सरप्राईज आहे म्हटलं तर कसलं सर? तर सांगितलं सरप्राईज राहणार आहे का? पण सर तुला हिंट देतो. तू माझा इन्सल्ट केला होतास ना सगळ्यांसमोर साखरपुड्याला. आज इथेच तुझा इन्सल्ट होणार आहे. ऑल द बेस्ट. थँक्यू. हॅलो. अरे जावे बाबू बसा ना. कौशिकी ताई बसा तुम्ही हो, पण. हो. ए ताई मेहंदी काढ कौशिकी ताईंना. बॉस कत्री फातिमा नित्यानंद आलेत. तू पुढे मी आलेच. टीम काय अपडेट? बॉस टेक्नोने सगळे सिव्हिल सगळे क्रिमिनल रेकॉर्ड चेक केले, पण या माणसाबद्दल कुठेच काही सापडत नाही. हो येस बॉस. त्या फोटोबद्दल आपल्याकडे असलेल्या नॅशनल रेकॉर्डमध्ये सुद्धा काहीच अपडेट नाहीये. आणि मी खांडेकरांच्या घराच्या जवळपासचे सगळे CCTV फुटेजेस चेक केले, त्यात सुद्धा त्या माणसाचा चेहरा कुठेच दिसत नाहीये. मला वाटतं ना त्यांनी युवराजच्या घराचा पूर्णपणे रिसर्च केलेला असणार आहे. पण मग काही ऑफलाईन सर्च केले? हो बॉस. कत्रीने त्याच्या सोर्सला फोटो दाखवले पण कोणीच ओळखला नाही. माझ्या अनुभवावरून सांगतो बॉस, हे ना लई पोचेल कैरेक्टर है. बरं और उससे अपनी आइडेंटिटी छिपाने के लिए इतनी तो जरूरत पड़ सकती है. तुझ्या पद्धतीने स्वतःची ओळख लपवतोय ना, त्यावरनं तो साधा क्रिमिनल नाहीये. आणि त्या दिवशी युवराजच्या रूम मध्ये होता म्हणजे युवराज सुद्धा त्याची ओळख लपवण्यात सामील आहे. आणि ह्याच्या मागे खूप मोठं कारण आहे. 2 दिवस तो माणूस त्याच्या रूम मध्ये होता पण कोणालाच कानोकान खबरही लागली नाही. आणि त्याच्यानंतर जेव्हा त्याचा उल्लेख निघाला त्यावेळेस युवराज म्हणाला की रूम मध्ये कोणीच नव्हतं. मी युवराजचा मित्र एका कामासाठी आलो होतो इकडे. ऍक्च्युली हे आम्ही दोघं बिझनेस पार्टनर आहोत.
साधा सुद्धा नाही, चांगलाच पोचलेला गुन्हेगार असणार आहे हा. बॉस, असे काही क्रिमिनल असतात ना की त्यांचे रेकॉर्ड्स कुठेच नसतात. हा नक्कीच डार्क हॉर्स असणार आहे. डार्क हॉर्स? अरे म्हणजे अशा लोकांचे रेकॉर्ड सापडतच नाहीत. बरोबर आहे. सिस्टीम मध्ये सुद्धा याच्याबद्दल काहीच अपडेट नाहीये. तो जिथे कुठे असेल आपल्याला त्याला शोधावंच लागणार आहे. मज्जा आली. चला चला या. नमा तिला सरबत दे. हो देते. घर दाखव तुझं आवडीचं का. ए ताई, छान काढा मेहंदी आमच्या कौशिकीच्या हातावर. आमच्या कौशिकीची मेहंदी छान रंगली पाहिजे. व्हॉट अ जोक मम्मा. अगं नवऱ्याचं प्रेम असलं की मग मेहंदी रंगते ना. आणि कौशिकीचा तर नवरा ईशा, अगं असं काही नसतं. ज्यांच्यावर सगळ्यांचं प्रेम असतं आणि कुटुंबियांचं प्रेम असतं ना, त्यांची मेहंदी रंगते. आणि कौशिकी ताईंवर तर कुटुंबियांचं खूप प्रेम आहे. हो हो आजी, आमच्या सगळ्यांचं ना खूप प्रेम आहे कौशिकीवर. आणि आता बेलसरे कुटुंबाचं पण. हो. तारिणी, ए तारिणी, काय झालं आई. काय ग तारिणी कुठे? असेल इकडेच कुठेतरी. काय झालं अगं हा ग्लास नाही ना, बरोबर कामाच्या वेळी गायब होते ही तारिणी. ते मी बघते. गेली कुठे ही तारिणी? ही ही गप्प बसणाऱ्यातली नाहीये. खरंच माझ्या विरोधात काही पुरावा शोधायला गेली नसेल ना? मी जरा आलो. कॉल आहे. बॉस मला सांग, युवराजच्या रूम मध्ये तो माणूस तुला काय म्हणाला होता? तो मला म्हणाला की मी युवराज सोबत एक स्टार्टअप सुरू करतोय. हे जर खरं असेल तर कंपनी रजिस्ट्रेशन रेकॉर्ड किंवा गव्हर्नमेंट व्हेरिफिकेशन त्यामध्ये असेल ना त्यांचा डेटा. तू ते चेक केलंयस? नाही सर, तेवढा वेळच नाही मिळाला. ते आधी चेक कर. हिडन गव्हर्नमेंट रेकॉर्ड्स, मिसलिनियस रेकॉर्ड्स, जे रेकॉर्ड्स महत्त्वाचे नाही म्हणून सोडून दिले जातात ते सुद्धा चेक कर. पातळात जरी लपून बसला असेल ना हा माणूस, तिथून शोधून काढायचा आपल्याला त्याला.